21 डे चॅलेंज जे मी घेतले ते ॲक्च्युली काय आहे, एकतर वेट लॉस तर मला करायचंच आहे, बट असं अचानक मी सगळ्या गोष्टी बंद करून नाही करू शकत आहे. कारण जे काय मी खात होती, जे काय मी घेत होती ते सर्व प्रमाण थोडंसं मी कमी करते. एक्सरसाइज मी अजिबातच घराच्या बाहेर पडत नव्हती, ती मी आता थोडी अर्धा तास एक्सरसाइज करते, अर्धा तास वॉक करते, या कधी 20 मिनटं वॉक करते. जसं दिवाळीच्या अगोदर माझं 71 किलो वजन होतं. दिवाळीनंतर आता डायरेक्ट 75 किलो झालं आहे. म्हणजे दिवाळीच्या दरम्यान माझं 4 किलो वजन वाढलं आहे. आणि ते मला कुठेतरी असं फील होत होतं की नाही, काहीतरी घडते, काहीतरी चुकते माझं. मला एकदम असा दमा लागत होता कोणतंही काम करताना. काही काम केलं की कंबर दुखते, माझे हात दुखत आहेत, विहाला उचलून घेऊन मी कुठे गेली तर माझे हात दुखत आहेत, पाय दुखत आहेत, असं माझं सर्व चालू होतं. आणि त्यात मला जॉब करायचं आहे, आणि जॉब करायचं आहे म्हणजे बॉडी फ्लेक्सिबल थोडी तर पाहिजेच, कारण बाहेर करायचं आहे, घरातलं पण मलाच करायचं आहे. सो आत्ता जी सिच्युएशन माझी आहे त्याच्यामध्ये ते मी करू शकत नाही. माझं कधीही उठणं, कधीही जेवणं, कधीही झोपणं, कधी कधी मी रात्रभर झोपतसुद्धा नाही. कधी कधी दिवसाची मम्मी विहा झोपली की मी झोपतेसुद्धा तिच्यासोबत 2 तास. कोणत्याही कामाचं माझं शेड्यूल ठीक नाही आहे. सर्व कसं इकडे तिकडेच आहे. सो ते मला थोडंसं असं चेंजेस माझ्यामध्ये आणायचा होता. म्हणजे सकाळी लवकर उठणं, थोडंसं एक्सरसाइजला जाणं. कारण जर मी सकाळी उठून एक्सरसाइजला नाही गेली तर मला दिवसभर घराच्या बाहेर पडायला भेटत नाही. आणि जर ते बाहेर मी पडली तर माझ्यासोबत विहा असते, आणि विहाला घेऊन मी एवढा लांब वॉक करणं या बाहेर मी म्हणजे फिरणंच हे मला नाही जमत. विहाला घेऊन खूपच मी दमते. म्हणजे इथून मी माझ्या भावाचं घर 10 मिनटावरती आहे. 10 मिनटं पण नाही, मोजून 7 मिनटावरती आहे. मी तिथे जाताना दमते. मी अर्ध्या वाट्यामध्ये तू ये खाली, विहाला घे तू उचलून, अशी सिच्युएशन माझी आहे सध्या. आणि ती मला चेंज करायची आहे. आणि मेन माझं असं होतं की मला जॉब करायचं आहे. जॉब करायचं म्हणजे माझ्याकडे तर दुसरी कोणती अशी स्पेसिफिक कला तर नाही आहे. कला म्हणजे मी कधी शिकलीच नाही त्या गोष्टी. करायला गेलं तर मी करू शकते, असं काही नाही की नाही मला हे जमत, या मी करणारच नाही आहे असं नाही आहे. मला करायचं आहे वेगळं काहीतरी. आत्ता माझ्याकडे ऑप्शन आहे की कुठेतरी घरकाम करणं, पण माझ्याकडे तसा टाईम नाही आहे. माझ्याकडे टाईम सकाळी 10 वाजेपर्यंत पण नाही, 9:45 9:30पर्यंत आहे. त्यामध्ये सकाळी उठून मला टिफिन बनवायचं आहे, विहाला पण बघायचं आहे, त्यामध्ये सुद्धा मला काम करायचं आहे एखाद दुसरं, की जेवण बनवायचं या भांडी घासायचं, डस्टिंग करायचं, काहीही काम असेल ते करायचं होतं. तर ते काम करण्यासाठी मला बॉडीमध्ये थोडी फ्लेक्सिबिलिटी पाहिजे. आणि सो ते काम करूनसुद्धा माझं असं काही होणार नाही आहे. म्हणजे माझा स्वतःचा खर्च, मी प्रत्येक गोष्टीला करणवरती डिपेंड नाही राहू शकत. आणि जसं मला आता विहाचा बड्डे होता, मला विहाला काहीतरी घ्यायचं होतं, ते मला जमलं नाही घ्यायला. माझा बड्डे येऊन गेला, मला स्वतःसाठी जमलं नाही घ्यायला. इवन भाऊबीज होती, माझ्या भावांना मला काय घ्यायला जमलं नाही. या माझ्या भावांचे या माझ्या फॅमिलीमध्ये कोणाची बड्डे येतात त्यावेळी मला त्यांच्यासाठी काही करता येत नाही. सो त्यावेळी थोडंसं मला टेन्शन येतं आणि मी थोडीशी डिप्रेस्ड होते त्यामध्ये. जोपर्यंत मी गावाला होती तोपर्यंत मम्मी सर्व करायची, म्हणजे सर्वच आहे. मम्मी करायची, अर्ध मी करायची. मला मार्केटला माझा भाऊ जायचा. बाकी जे फायनान्शियली काय असेल तर माझा दुसरा भाऊ आणि बहीण हे लोक करायचे. बाकी घरातलं काही मॅनेज करायचं असेल, काय आणायचं आहे काय नाही, हे सगळं मम्मी करायची. बाकीच्या गोष्टी ज्या ते जेवण करणं, या घरातली बाकीची काही कामं करणं हे मी करायची. सो ते सगळं बर्डन हे माझ्यावरती नव्हतं. थोडीशी मी कंटाळली तर मम्मी तू विहाला सांभाळ, मी जरा बाहेर चालून येते, हे असं सर्व माझं होतं. आणि आता विहा झाल्यापासून 7 महिने तर मी गावी होती, पण आता इथे आल्यापासून 5 महिन्यापासून माझं असं झालं आहे की घरातली कामंही मलाच करायची आहेत, बाहेरचंही मलाच बघायचं आहे.
विहालाही मलाच बघायचं आहे आणि स्वतःवरतीही लक्ष द्यायचं आहे. आणि ते मला सगळ्या गोष्टी अशा एकत्र मला त्या जमल्या नाहीत आणि त्यामुळे माझी अशी 2-3 महिने तर आता चिडचिड खूप होत होती. खूप म्हणजे भयंकर चिडचिड माझी होत होती. म्हणजे इतकी की मी घरच्यांवरती चिडायची. माझी रोज भांडणं असायची. जर मी बाहेरून कुठून आली आणि घरात मला पसारा दिसला की नाही तुम्ही का नाही काम केलं, तुम्ही करा, मीच का करू काम, मी तुम्हाला खायला देते, मी बनवून देते, हे देते, ते देते, असं माझं सगळी चिडचिड होत होती. आणि ते सगळं चेंज करायचं आहे मला. बस झालं, भरपूर होते आता, कारण मी एवढी चिडकी नाही आहे अजिबात, भांडणारी तर नाहीच आहे. म्हणजे अशी सतत कोणत्या गोष्टीवरती चिडचिड करणं मला जमत नाही. थोडीशी मी आळशी जरूर आहे, पण मला माझं काम जर जे 10 वाजताचं काम आहे, जर ते मी 12 वाजता पण मी ते करणार, असं नाही की नाही करणार. आता सध्या जरा खूपच डेंजरस चालू होतं माझं. त्यात माझं वजन खूप वाढलं अचानक. म्हणजे मी गावाला होती त्यावेळी तर खूपच कमी झालं होतं ऑलमोस्ट. पण मुंबईला आल्यानंतर होतं, मुंबईला आल्यावरती 67-68 होतं. त्यानंतर थोडंसं 70-71पर्यंत गेलं. आत्ता अचानक ह्या रूममध्ये आल्यास मला 3 महिने झाले. ह्या 3 महिन्यात मी इतकी इरिटेट झाली आहे. म्हणजे मी सतत चिडचिड करते, सतत बडबड चालू आहे माझी घरामध्ये. आणि त्यामध्ये माझं आता वजन 4 किलो जास्त वाढलं. मला असं कुठेतरी फील होत होतं की काहीतरी बदल होतो आहे. मला सतत करणही सांगायचा की जा वॉकला जा वगैरे वगैरे. पण वॉकला जाणं, आताही मी सकाळची जाते. आता मी 5 दिवस झाले रोज सकाळी मी जाते. सकाळी 7:30ला मी जाते, 6:30ला उठते, 7:30पर्यंत माझ्या बाकीची जी काही तयारी असते ती मी सर्व करते आणि मी 7:30ला वॉकला जाते. तिथे थोडा वेळ वॉक करते, पण तिथे पण मी 10-20 मिनटं चालल्यानंतर मी दमते, भयंकर दमते. पण मी ठीक आहे, मी थोडंसं बसते, 5-10 मिनटं बसते, मग थोडीशी एक्सरसाइज करते, परत थोडंसं चालते, मग परत थोडीशी एक्सरसाइज करते. असं मी 7:30 ते 8:30 करते. आणि मग तिथून मग मी घरी येते. घरी आल्यानंतर विहाचं असतं. घरी आल्यानंतर मग माझं असं होतं की यार मला भूक लागली आहे, कारण विहा रात्रीची दूध पिते, सकाळी उठून ती दूध पिते आणि मग झोपते. त्यामुळे मला भूक लागलेली असते. मग घरी येऊनही मलाच करायचं आहे. मग तो टिफिन बनवायचा असतो, मग त्यामध्ये प्लस नाश्ता बनवायचा असतो. नाश्ता बनवून मग ते भयंकर मला लेट होतं जेवायला. मग माझे खूप असे टायमिंग चुकतात जेवणाचे ॲक्च्युली. मी आत्ता थोड्या वेळाने खाल्लं की मला परत थोड्या वेळाने भूक लागते. मग आता काय करू, मग आता बनवायला कंटाळा येतो, कारण जेवण सारखं बनवायला गेलं की भांडी तेवढीच वाटतात. आणि मग विहासोबत ती मला जमत नाहीत घासायला. मग ती सतत भांडी घासायला तिथे त्रास देत असते. सो असं सर्व आहे. मला ते ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा चेंजेस करायच्या होत्या. आत्ता थोडंसं मला 5-6 दिवस जरा मला छान वाटतं आहे. मी रोज सकाळी एक्सरसाइजला जाते, लवकर उठते, रोज टिफिन देते मी काहीतरी. म्हणजे थोडं पण असं नाही की मी काहीतरी वेगळं खाते, चांगलं काहीतरी खाते. थोडीशी फळं खाते, फळं वगैरे मला आवडतात. आता ती थोडी फळं खाते, स्प्राउट्स खाते, सलाड वगैरे खाते. पहिली माझ्या घरी महिन्याला 2 किलो साखर येते आणि सगळ्यात जास्त चाय पिणारी मी आहे. प्लस मी माझ्या भावाच्या घरी जाऊन 2 दिवसांनी मी सतत जाते, तिथे जाऊन मी चहा पिते. प्लस माझ्या मैत्रिणीच्या घरी जाते, तिथे जाऊन मी चहा पिते 2-2 वेळा. सो म्हणजे 2-2.5 किलोच्या वरती साखर माझ्या पोटात जाते. प्लस चहासोबत माझं चटरपटर खाणं खूप असतं, कारण मला बनवायला टाईम भेटत नाही.